मस्त असा मऊ लुसलुशीत इराणी कॅफेसारखा पारसी केक बनवूया घरच्या घरीच. आणि काही नाही, घरीच असलेल्या साहित्यापासून बनवूया. आता पारसी केक म्हटलं म्हणजे काही वेगळं काही लागणार नाही, जे घरात आहे साहित्य त्यापासूनच आपण बनवणार आहोत. आणि तो सुद्धा एकदम मऊ आणि लुसलुशीत जाळीदार. त्यासाठी इथे जे आहे नॉर्मल टेम्परेचरचं 1 वाटी दूध घेतलं, त्यानंतर पाव वाटी जे आहे फ्रेश दही घेतलं, म्हणजे 4 चमचे दही घेतलं. त्यानंतर त्याच वाटीने अर्धी वाटी जे आहे रिफाईंड ऑइल घेतलं आणि 1 वाटी पिठी साखर घेतली. हे जे सर्व दही, दूध, तेल आणि पिठी साखर आहे सर्व जे आहे आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे, म्हणजेच की एकसंध करून घ्यायचं आहे. त्यामध्ये जर गुठळी वगैरे झालेली असली तर इथेच आपल्याला विस्कच्या साहाय्याने जे आहे फोडून घ्यायची आहे. कारण गुठळी ज्यावेळेस कुठल्याही केकमध्ये गुठळी होते तर तो जो आहे केकचा नाश करते. तर इथे जे आहे कढई प्रीहीट करण्यासाठी ठेवली, त्यामध्ये रिंग ठेवली आणि झाकण देऊन प्रीहीट करायला ठेवूया. इकडे केक टीन घेतला, त्यामध्ये थोडंसं तेल घातलं. तेल जे आहे सगळीकडे व्यवस्थित हाताच्या साह्यानेच लावून घ्या, म्हणजे सगळीकडे व्यवस्थित लागलं जातं. त्यानंतर थोडंसं पीठ घालून जे आहे अशा प्रकारे केक टीनला मस्त असं कोट करून घेतलं, किंवा मग केक टीन जो आहे छान पद्धतीने आपल्याला केक करण्यासाठी तयार करून घेतला. तर इकडे जे आहे आपलं केक टीन तयार झालेलं आहे. आता इथून पुढची प्रक्रिया जी आहे थोडीशी फास्ट करूया. तर इथे जे आहे त्याच वाटीने 2 वाटी मैदा घेतला. आता मैदा जो आहे खूप गच्च भरून नाही घेतला, आपला सपाट वाटी मैदा या ठिकाणी मी घेतलेला आहे. आणि छान असं विस्कच्या साहाय्याने एक डायरेक्शनने फिरवत जे आहे आपल्याला हे बॅटर जे आहे तयार करून घ्यायचं आहे. यामध्ये गुठळ्या झाल्याने पाहिजे. त्यानंतर ते सर्व जो मैदा आहे व्यवस्थित एकत्रित झाला पाहिजे, एकसंध झाला पाहिजे, एकजीव झाला पाहिजे. तर इकडे जे आहे आपलं बॅटर छान पद्धतीने मिक्स झालेलं आहे. आणि तुम्ही पाहू शकता एक दोन जरी गुठळ्या झालेल्या असेल तर ती मी फोडण्याचा प्रयत्न करत आहे, पण गुठळ्या ज्या आहे अजिबात झालेल्या नाही आहेत. तर इकडे जे आहे आपलं बॅटर तयार झालेलं आहे. आता हा जो आहे इराणी कॅफेसारखा पारसी केक आहे. तर पारसी केक का आहे, तर यामध्ये ते लोक जे आहे थोडासा खवा घालतात. हो, यामध्ये जो आहे 80 ग्रॅम या ठिकाणी मी खवा घेतलेला आहे. खवा जो आहे फ्रेश आहे. त्यानंतर त्याला जो आहे किसून घेतलेला आहे. तुम्ही हवं तर थोडंसं ग्रेटरच्या साहाय्याने किंवा मग हाताने फोडण्यापेक्षा किसून घ्या, कारण काय होतं खव्यामध्ये गुठळ्या असतात आणि ते जे आहे गुठळ्या फोडल्या जाणार नाही त्यामुळं. त्यानंतर जे आहे 7 ते 8 बदामाचे तुकडे घातले, ऑप्शनल आहे, नाही घातले तरीसुद्धा चालतील. तर इकडे जे आहे परत व्यवस्थित मिक्स करून घेतलं, एकसंध करून घेतलं, म्हणजे जो खवा आहे व्यवस्थित बॅटरमध्ये मिक्स झाला पाहिजे अशा पद्धतीने जो आहे मिक्स करून घेतलेला आहे. आता इकडे जे आहे आपलं सर्व बॅटर तयार झालेलं आहे. मग पटापट असे ड्राय इन्ग्रेडियंट्स घालूया. इथे जो आहे अर्धा चमचा बेकिंग पावडर, पाव चमचा खाण्याचा सोडा, त्यानंतर 1 चमचा वेलचीचे दाणे. या ठिकाणी पावडर घातली तरीसुद्धा चालेल. चिमूटभर मीठ घातलं. मिठाने कुठल्याही गोड पदार्थाला छान टेस्ट येते, त्यामुळे मीठ घातलं. आणि आता परत असं एकत्रित करून घेऊया, म्हणजे जे आपली बेकिंग पावडर आहे, बेकिंग सोडा आहे आणि मीठ आहे ते सर्व एकत्रित होईल आणि छान असं 5 मिनटं फेटाळून घेऊया. आता कुठल्याही बॅटरला आपण जितकं फेटाळतो ना तितकी त्यामध्ये हवा भरते आणि आपला जो केक आहे छान पद्धतीने फुगून येतो आणि डबल फुगतो असं म्हटलं तरीसुद्धा चालेल. त्यामुळे 5 मिनटं जे आहे एकसारखं फक्त फिरवत राहायचं. आणि कन्सिस्टन्सीसुद्धा तुम्ही पाहू शकता, या पद्धतीची कन्सिस्टन्सी जी आहे या ठिकाणी घेतलेली आहे. आता आपलं केक टीन तयार आहे. कशाची वाट न बघता किंवा मग वेळ न दवडता पटकन आपलं केकचं बॅटर जे आहे केक टीनमध्ये ट्रान्सफर करूया. तर हे बघा कन्सिस्टन्सी जी आहे या प्रकारची झालेली आहे आणि बॅटरसुद्धा किती व्यवस्थित असं तयार झालेलं आहे. तर या ठिकाणी जे आहे सर्व बॅटर मी केक टीनमध्ये घालून घेतलं. आता 2 मिनटंभर टॅप करणंसुद्धा तेवढंच गरजेचं आहे, कारण एक्स्ट्राची जी एअर केक टीनमध्ये बसलेली असते ती आपल्याला काढायची असते, त्यामुळं टॅप करून घेतलं. त्यानंतर अशा पद्धतीने जे आहे बदामाचे काप घालून जे आहे वरून गार्निश करून घेतलं. आता थोडेसे काजूचे सुद्धा या ठिकाणी मी तुकडे घातलेले आहे. तुम्ही हवं तर नाही घातले तरीसुद्धा चालेल, नुसते बदाम घातले तरीसुद्धा चालतील. तर इकडे जे आहे आपलं केक व्यवस्थित सेट करून झालेला आहे. इकडे आपली कढईसुद्धा प्रीहीट झालेली आहे व्यवस्थित अशी. केक टीन ठेवलं, झाकण ठेवला. त्यानंतर जे आहे वरून काहीतरी जड नक्की ठेवा, एखादा डब्बा वगैरे काहीतरी. या ठिकाणी जो आहे मी आपला जो खलबत्ता आहे तो ठेवलेला आहे. आणि 30 ते 35 मिनटं जे आहे आपल्या लो फ्लेमवर केक जो आहे होऊ द्यायचा आहे. आता 30 मिनटं होईपर्यंत अजिबात झाकण काढायचं नाही. 30 मिनटानंतर आपण झाकण काढूया, कारण 30 मिनटाच्या अगोदर आपण झाकण काढलं तर केक जो आहे फुगलेला सुद्धा खाली बसण्याची
शक्यता असते, त्यामुळे 30 मिनटं झाल्याशिवाय झाकण काढायचं नाही. आणि हे बघा प्रॉपर 35 मिनटाला असा केक जो आहे तयार झालेला आहे. चमचा घालून चेक करूया, तुम्ही हवं तर टूथपिकसुद्धा घालू शकता. तर हे बघा एकदम क्लीन असा चमचा आपला निघून आलेला आहे. केक काढून घेऊया, थोडासा थंड करूया. थंड केला की आजूबाजूची साईड जी आहे थोडीशी मोकळी करूया, म्हणजे काय होतं केक जो आहे इझी पद्धतीने निघून येतो. आणि ज्यावेळेस आपण आजूबाजूची साईड मोकळी करतो ना, तर केक जो आहे छान असा मोकळा होतो, तुटत नाही आणि व्यवस्थित असा निघून येतो. तर इकडे जो आहे आपला केक थंडसुद्धा झालेला आहे, मोकळासुद्धा केला आहे आजूबाजूने. आणि छान त्यावर अशा पद्धतीने प्लेट ठेवून जे आहे केक मी काढून घेतलेला आहे. आणि हे बघा अशा पद्धतीने केक जो आहे तयार झालेला आहे. साईडने सुद्धा छान असा गोल्डन कलर आलेला आहे, तांबूस कलर आलेला आहे. आणि मी तुम्हाला कटसुद्धा करून दाखवते का जाळी किती पडली आहे, किती मऊ आणि किती लुसलुशीत केक झाला आहे. चवीलासुद्धा तेवढाच अप्रतिम असा झालेला आहे. हा केक जो आहे सध्या थंडी असल्यामुळं 2 ते 3 दिवस टिकला जातो. जर उष्ण वातावरण झालं तर 2 दिवसपेक्षा जास्त हा केक टिकत नाही, कारण यामध्ये दूध आहे, खवा आहे. आणि आता थोडंसं हिवाळा चालू आहे, थोडी थंडी आहे, वातावरण जे आहे थोडं थंड आहे, त्यामुळं 3 ते 4 दिवस सहज केक टिकला जातो. पण इतक्या दिवस केक राहतच नाही, 1-2 तासामध्ये फस्त होऊन जातो. तर इकडे जो आहे मऊ लुसलुशीत असा आपला केक तयार आहे. जर तुम्हाला माझ्या इराणी मावा केकची रेसिपी आवडली असेल, पारसी केकची रेसिपी आवडली असेल, तर चॅनलला सबस्क्राईब करा, रेसिपीला लाईक शेअर करा, सबस्क्राईबसुद्धा करा, म्हणजे तुम्हाला अशाच नवनवीन रेसिपीजचे व्हिडिओ पाहायला मिळतील. आणि रेसिपीज ज्या आहे नवनवीन अशा ट्राय करायला मिळतील, ते सुद्धा घरगुती साहित्यातून आणि घरच्या घरीच.